तुला कळत नाहीये का राधा, कोणाचं तरी प्लॅनिंग आहे तुझ्या विरुद्ध. हे पा, काही झालं तरी आता मी मागे हटणार नाही. उद्याला मी इंटरव्ह्यू द्यायला नकार दिला तरी सुद्धा ते ब्रेकिंग न्यूज करणारच त्याची. माझा विचार झालाय, मी तिथे जाणार. हे राधा, तू कोणाशी काहीही न बोलता, कोणाशीही डिस्कस न करता तू डायरेक्ट डिसिजन घेऊन टाकलास. पण उद्या त्या शनायाच्या आईने, त्या सुलक्षणाबाईने काही गोंधळ घातला तर, हा, काही पॅनिक सिच्युएशन तयार झाली तर काय करणार आहेस तू? हा, असं काही तिने केलं ना तिथे वहिनी, तर मी हे सगळं ऐकून घेणार नाही. मी तिथल्या तिथे तिला सुनावणार. मी काही बोलणार नाही असं का वाटतंय तुम्हाला? हे पा, उलट मला ही एक संधी वाटते स्वतःचं मत व्यक्त करायची. आणि काही झालं तरी ही संधी मी सोडणार नाही. शन्या, तिची आई मला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न करतील, पण नाही शक्य होणार त्यांना. मी तिथे जाईन आणि सगळं व्यवस्थित होईल. माझ्यावरती विश्वास ठेवा. Hello, Shanu baby. How's you? मम्मा, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार. Why? What happened? अगं, तू मला जे मिशन करायला सांगितलंस ते सक्सेसफुलच होत नाहीये. मला कोणी राधिकाची इन्फॉर्मेशनच देत नाहीये. मी खूप ट्राय करते सगळ्यांना विचारायचं, पण कोणीच काही सांगत नाहीये ग. Okay, baby. Cool. मम्मा, कसं कूल? आपल्याला इन्फॉर्मेशन हवी आहे. वी नीड इट. त्याची आता काहीच गरज नाहीये. ओके, काही गरज नाहीये. मी इंटरव्ह्यू होत नाहीये का? इंटरव्ह्यू करतोय ग, पण इन्फॉर्मेशनची काहीच गरज नाहीये. तुझ्या मॉमेनी सगळं काही मॅनेज केलंय. काय? व्हॉट डू यू मीन? काय केलंस तू? त्या राधिकाची पुरती बदनामी करायची मी सोय केलीये. आता तू बघत काय होईल. व्हॉट? कसं काय मॅनेज केलंस पण तू हे? Shanu baby, you know your mommy ना. Now just wait and watch. त्या राधिकाला आता पळता भुई थोडी होणार आहे. काय होईल मम्मा? व्हॉट एव्हर दॅट इज. बट मम्मा, यू आर सिम्पली फॅब. आय लव्ह यू सो मच. Love you more. Mwah, mwah. मम्मा, राधा, काय कुठे कुठे चाललीस तू? एक काम आहे, तेवढं करेन, लगेच घरी जाईन. बरं, मग तू नंतर जा. मला आता महत्वाचं बोलायचंय जरा तुझ्याशी. अरे, तू उलटे प्रश्न विचारू नकोस, मला बोलायचंय. हे आनंद सांगितलं जरा. वहिनी जरा ऐकून घ्या ना काय बोलतो तू, प्लीज. ऐकून घ्या ना, ऐकावं लागणार अरे आहे. हो, हळू आरामात बोल ना तू. सौमित्र, आता काय बोलायचंय? हे बघा, हे जे काही इंटरव्ह्यू, हे महासंग्राम वगैरे जे काय चाललंय, तो फालतूपणा आहे, हा मूर्खपणा आहे. हे तू करू नयेस असं मला स्पष्टपणे वाटतं. हे नको करूस. अजूनही तुझ्या डोक्यात तेच आहे. हे कारण कळत नाहीये का तुला? हळू. तिला कळत नाहीये का? नॅशनल टेलिव्हिजनवर दिसणार आहे राधा. जरा काही चुकीचं घडलं तर तुझी इमेज खराब होऊ शकते राधा. इतक्या मेहनतीने हा सगळा बिझनेस उभा केलायस तू, त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. हे कळत नाही का हिला? इमेज खराब होईल? या गोष्टीमुळे माझी इमेज खराब होणार आहे? आणि बिझनेसचं काय नुकसान होणार आहे? मला ना हिच्याबरोबर वाद नाही घालता येत यार. आनंद भाऊजी, सांगा ना याला. अरे तू गप्प बस, तू गप्प बस. तुला कळत नाहीये का? मी तुझं काही ऐकणार नाहीये. हा मूर्खपणा आहे, हे तू नको करूस. बास. हे बघ, मी आत्ता नाही म्हटलं ना तर मी भेकट ठरेन. त्यामुळे मी बोलणार. आणि माझी बाजू सत्याची आहे ना, मग का थांबायचं मी? अरे कसली सत्याची बाजू राधा? खूप आयडियलिस्टिक बोलतेस तू. तू आधी शांत हो, शांत. हे बघ सौमित्र, तू, आनंद भाऊजी, रेवती, खरं तर सगळ्यांनीच माझी खूप मदत केली. पण काही लढाया अशा असतात ना, ज्या आपल्या आपण लढायच्या असतात. ही लढाई माझी आहे, जी मी लढेन. तुम्ही नका काळजी करू. शांत राहा. चला, येते मी. हो. चलो, बाय. शांत हो, शांत हो, खरंच शांत हो. अरे यार आनंद, हिला कळत नाहीये रे. मला सांगते, गुरु, शनया वगैरे ही लोक शांत बसणारी आहेत का? हो, ते आपल्याला माहिती आहे ना. मग त्याचं सोल्युशन आपण आणूया ना. म्हणजे बघ, आपण ना
शनाया, गुरु, ती कोण, सुलोचना, सुलक्षणा. हा तीच. म्हणजे आपण जरा त्यांच्यावर नजर ठेवूया, बरोबर? ते काय करतायत काय नाही आपण व्यवस्थित नजर ठेवूया आणि वाटलं तर त्यांना रंगेहात पकडूया. पण वहिनींना करू दे त्यांना जे करायचे. पण राधिकाने काही ऐकलं नाही ना तरी पण मी बोलणार आहे या वेळेला. आपण हा प्लॅन करूया की नको? चल. यार केड्या, काय वेळ आली यार आपल्यावर. बघ ना, नुसतं कोल्ड्रिंक पितोय. अरे मी काय बोलतोय, तुझं काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय तेच विचारतोय, तुला माहिती असेल ना. काय माहित असणार आहे मला? अरे लग्न तुझं झालंय, माझं थोडी झालंय. ते माझी अशी गोची झाली ना की राधिकाने काय केलं तर शनाया वाट लावते, शनायाने काय केलं तर राधिका वाट लावते. त्या दोघींचं. ए बाबा, मी तुझ्याशी बोलतोय, तू काय मोबाईल मध्ये डोकं घातलंयस? अरे भाई, अरे हे लिंक बघ. अरे राधिका शनाया महासंग्राम न्यूज चॅनल वर. अरे मी शनायाला सांगितलं होतं याच्यामध्ये नको पडूस. आता ऍड येते म्हणजे असणार ना आता. यार या दोघी मिळून जीव घेणार आहेत रे माझा. अरे दोघी नाही रे, हे सगळं त्या मम्माचा कारस्थान आहे, मी सांगतो तुला. आणि हे झालं ना भाई तर तुझी वाट लागणार. शनायाच्या मम्मा बघतोच तिच्या मम्मा. अरे पण बिल भैया वापस ले ना, उष्ट्या नाहीये. हो ना, तुम्ही ऐकून तर घ्या ना आता. आता राधिकाच तर म्हणत होती का नाही, ती मला म्हणाली शनया इथे राहायला आली आहे, ते मी बाबांसोबत आरामात बोलेन. तुमच्याशी ती बोलणार होती ना. आता कसं सांगणार? मग काळजी वाटत होती ना, तुमची काळजी वाटत होती ना, तुम्हाला टेन्शन येईल म्हणून. आता का माहितीये असं सगळं होणार ते. हे नागपूरचे पण आताच फोन करायला लागले व त्याचे कान बरे टवकारलेले असते. काय नाही, मी नंतर तुम्हाला फोन करते, सांगते सगळं का सांगते ना. आता तुम्ही नका ना काळजी करू, ती बोलेल तुमच्या सोबत. हा काय म्हणत होते भाऊजी? फार चिडले आहेत. शनया इथे राहायला येणार ते राधिका सांगणार होती का नाही त्यांना. आणि अचानक टीव्हीवर बातमी आली, त्यामुळे नागपूरचे सगळे नातेवाईक त्याईनच फोन करत आहेत. आता का करावं काहीच कळत नाही बाई. फार नाचक्की झाली हो. हो ना, यांचाही फोन आला होता, विचारत होते नेमकं काय झालंय. आता काय सांगणार फोनवर यांना? शेण्या घरात आल्यापासून ना हा सगळा गोंधळ चाललेला आहे बघा. काय करायचं ते कळत नाहीये आता. बरोबर आहे बघ, कुळा मावशी बोलत आहे ते. हे सगळं कारस्थान का नाही त्या बैताडीच्या मम्माचं आहे. मला ना ती बाई कधीच धड वाटली नाही. तर शन्याला सांगूया की तुझ्या आईला म्हणा गप्प बस आणि हे सगळं जे काय सुरू केलं ना ते थांबव म्हणावं. आता अजिबात तिला आता इथे राहू द्यायचं नाही, गप्पा बसायचं नाही आपण. हा खरंच बाई, मलाही असंच वाटत आहे. तुम्ही सगळे बाई साथ देणार ना तर आपण हिला घराच्या बाहेर काढूया. खरंच म्हणते. मग मी सांगते तसं ऐकायचं. प्रियंका, यस सर. अगं तू प्रोमो पाहिला मी. तू डिझाईन केलंस ना? हो सर. मग तो तुला थोडा जास्त श्रूड वाटत नाही? तू म्हणजे राधिका मॅडमला धारेवरच धरलंयस. अगं राधिका सुभेदार या प्रतिष्ठित उद्योजिका आहे, त्यांचा हुद्दा तरी लक्षात घे. सर हा महा एपिसोडचा प्रोमो आहे आणि यावरच तर लोक शो बघणार आहेत ना. नाही, हे सगळं ठीक आहे, पण असे शब्द वापरण्याची खरंच गरज होती का? सर आपल्याला TRPशी घेणं देणं आहे आणि थोडा मीठ मसाला नसेल तर लोक शो का बघतील. आणि तसंही त्या शनायाला कोणीही ओळखत नाही, त्यामुळे राधिका सुभेदारांबद्दल वाईट बोललं ना तर लोक शो नक्की बघतील. आणि सर आपण असं केलंय कित्येक वेळा. आणि सर लोकांना थोडं वाईट बघायलाच आवडतं नाही का? हे सगळं ठीक आहे, पण कधी कधी हे अंगाशी येऊ शकतं. नाही, राधिका सुभेदार ह्या अत्यंत हुशार आणि रिस्पेक्टेड पर्सन आहे आणि त्या चिडल्या ना की काहीही बोलू शकतात. डोंट वरी सर, आय विल हँडल. कुठे चालले? किचन मध्ये. हे बघ, काका काकू नाहीयेत तर मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचं.
मला काही ऐकायचं नाही. रेवती, आत्ता आपल्या आयुष्यात जे काही चालू आहे ते जरा बाजूला ठेवून आपण राधिका वहिनींच्या आयुष्यात जे संकट आलंय त्याविषयी बोलू शकतो का? हे संकट तिने स्वतः ओढवून घेतलंय. रेवती, जरा शांतपणे विचार करतेस? प्रत्येक वेळेस असा टोकाचा निर्णय घेणं गरजेचं नाहीये. मला मान्य आहे तुझा राग, पण आत्ता राधिका वहिनींना तुझी गरज आहे. तू त्यांच्या सोबत राहा. मी ते करणार नाही. मुळात हे जे काही ती करते तेच मला आवडत नाहीये. प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीसाठी करायची नसते. आता आपण तेवढे मॅच्युअर्ड झालेलो आहोत. तुला राग आलेला आहे कारण या शो मुळे राधिका वहिनीच्या आयुष्यात जे काही घडू शकते ते तुझ्यापेक्षा जास्त कोणाला कळणार नाही. आणि म्हणूनच मला खात्री आहे की हा शो तुझ्यापेक्षा जास्त योग्य पद्धतीने कुणीही हँडल करू शकणार नाहीये. एवढंच आहे की त्यांची बदनामी व्हायला नको, काही चुकीच्या पद्धतीने मांडलं जायला नको. आणि हे तूच थांबवू शकते. बघ, विचार कर. रेवती, नाही, काही नाही. हॅलो. हॅलो मॅडम, मी मिथिला बोलते. काय, कशासाठी फोन केलायस? मॅम, इथे खूप कॉन्स्पिरसी सुरू आहे. मग मी काय करू? हो मॅम, ऐका तरी, खूप मोठी गडबड होणार आहे. त्या प्रियंका मॅडम आहेत ना, त्या आय थिंक शनायाच्या मम्माला भेटल्या होत्या आणि त्या दोघींनी मिळून राधिका मॅडमना बदनाम करायचा प्लॅन ठरवलाय. थोडक्यात म्हटलं तर ते सगळे प्रश्न चुकीचे विचारणार आहेत. तुला काय माहित? हो, मी स्वतः बोलणं ऐकलंय त्यांचं. त्या सरांना हेच म्हणत होत्या की मी हँडल करेन राधिका मॅडम, आणि सर सुद्धा त्यांच्या साईडने. तर काय होणार आहे इंटरव्ह्यू मध्ये, गॉड नो. पण मॅम, मला ना खरंच खूप टेन्शन आलं. मला सांगा, हे सगळं करायची काय गरज होती? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. खरं तर हे सगळं तुम्ही करायला हवं होतं. अरे मी काय करायला हवं होतं? आता काय नॅशनल टेलिव्हिजनवर माझ्या घरचे प्रॉब्लेम मांडू का मी? पेढे, यांना सांगा माझा राग नाही कंट्रोल होते. हा, त्याचा राग कंट्रोल होत नाहीये. बस रे. तू का बस रे. ए, त्याला काय गप्पा करताय तुम्ही? तिथे जाऊन ती शना काय बोलणार आहे? काय बोलणार आहे? तिथे घरी आई आणि राधिका समोर 2 वाक्य बोलता येत नाही. तिथे इंटरव्ह्यू मध्ये जाऊन काय बोलणार आहे? हेच तर ना, माझी बिचारी शनू बेबी, मला तिच्यासाठी न्याय मागायचा आहे. त्यांना न्याय हवाय. ए, तू गपरे खेड्या. काय गपरे? अरे तुम्ही मला असं मध्ये उभे करून रेफरी काय बनवलंय? तुम्ही बोला बरं एकमेकांशी. तू समजाव त्यांना. अरे त्या समजवण्याच्या पलीकडे गेलेत. शटाप केड्या. त्याला काय सेटअप म्हणताय? त्याला काय सेटअप म्हणताय? इथे लोक माझ्या तोंडात शेण घालतील तुमच्यामुळे. बदनामी माझी होईल ना. बदनामी त्याची होते ना ज्याची काहीतरी इज्जत असते. गुरुनाथ, शनू बेबीचा नाही, जरा स्वतःचा विचार करा. हीच खरी संधी आहे. तुमच्या बायकोनी आजवर जो तुमचा अपमान केलाय ना, त्या अपमानाचा जगासमोर बदला घेण्याची. आणि हे सगळं करायचं सोडून तुम्ही इथे येऊन माझ्यावर ओरडताय.
कशाला कान भरताय त्याचे? किड्या, अरे हीच तर चांगली संधी चालून आलीये त्यांच्या बायकोला त्यांना धडा शिकवायची. मी तर माझ्या शनू बेबीच्या बाजूने उभी आहे. आता विचार तुम्हाला करायचंय. बाजूला हो. स्कोअर 15-0. मला नाही जायचं त्या मसाल्याच्या फॅक्टरीमध्ये मसाला कुटायला. ओय, मसाल्याच्या फॅक्टरीमध्ये नाही जायचंय बरं तुला. इथून निघून जायचंय कायमचं, कळलं? कायमचं मीन्स हो आई, तिला बी इंग्रजीत सांगा की. गेट आउट. गेट आउट असं म्हणायचंय त्यांना. फक्त त्या सभ्य आहेत ना, त्यामुळे त्या सभ्य भाषेत बोलतात. हा, ये नटमोगरे, चल हो बाहेर. व्हॉट इज नटमुगरी? हा, ते आता मी सांगते तुला. तुला भारी नटायची आवड आहे ना, म्हणून नटमोगरी, कळलं का? हे बाई शन्या, मी तुझ्या पाया पडते, हात जोडते, जाणं इथून, जाणं इथून निघून कायमची. तुला कळते का ग उभाट पोट्टी? अगं ज्या थाळीमध्ये खाते त्यांच्याशीच तू बेईमानी करते का? यापुढे राधिकाच्या वाऱ्याला जरी उभी राहिलीस ना तरी याद राख, गाठ आमच्याशी आहे, लक्षात ठेव. आज फक्त आम्हीच आहोत, उद्या सोसायटीतल्या सगळ्या बायकांना घेऊन येऊ, कळलं ना? तू जर राधिकाला त्रास दिलास ना तर सगळ्या बायका एकत्र येऊन तुला त्रास देतील. काय चालवलंय तुम्ही? मी सांगते, ही बाई या घरामध्ये राहणार नाही, मी आधीच सांगून ठेवते तुला. हा, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायची? बाबा, आणि हिनं का फुलं उधळलेत माहितीत का तुला? हो आई, सगळं माहितीये मला, सगळं माहितीये. ही तुमची राधिकाच तिकडे त्या स्वयंसिद्धाच्या ऑफिसला जाऊन होकार देऊन आली ना इंटरव्ह्यूला, म्हणून होतं हे सगळं. या आता भोग म्हणा स्वतःच्या कर्माची फळं. ए, चोर तर चोर आणि वर शिरजोर. आणि कर्माच्या गोष्टी तू काय करतोस रे? तू चुकीचा वागतोयस, तू वाईट कर्म करतोयस. आणि तू जिची बाजू घेतोयस ना, हे सगळं कारस्थान आहे ना तिचं आणि तिच्या आईचं आहे, माहित नाही का तुला? नानी, कारस्थान तर राधिकाने पण केलंय. हं. डिवोर्स देण्याचा आमिष दाखवून डांबून ठेवलंय आम्हाला. नुसता छळ चालवलाय. रोज आपलं वाईट वागवते हिला. पार मी रस्त्यावर आलोय. हे सगळं तुमच्या राधिकामुळे होतंय. ते नाही दिसत तुम्हाला? दिसतंय, सगळं दिसतंय. पण ही वेळ तू आणलीस राधिकावर. हा, ते म्हणतात ना, मी नाही टॅक्लियान का. बकुळा मावशी राहू दे. जैसी करणी वैसी भरणी. अरे तू चुकीचा वागलास, तू वाईट काम केलंस, आता तूच बघ तुझ्या कर्माची फळं. हा, हो ठीक आहे ना, आम्ही भोगतो ना आमच्या कर्माची फळं. पण तिलाही तिच्या कर्माची फळं भोगावी लागतील. हा, ते काय सांगू नका. हो, ती पण अरे ऐक ना, एक मिनिट. एक मिनिट. बरोबर आहे. तिला अजिबात मी सांगून नाही आहे तुम्ही. हे काय? काय चाललंय हे? विचार, तुझ्या समर्थकांना विचार ना काय चाललंय ते. ताई, तुम्ही यांनाच विचारा आधी काय ते. काय हे? मी सांगते, ही पोरगी या घरामध्ये राहणार नाही, बस. आणि बाई, तो महासंग्राम कायदा आहे ना, तो आधी बंद कर बरं. नाही आई, आता काही झालं ना तरी महासंग्राम होणारच. अगं राधिका, तू काय बोलतेयस? तू लक्षात येते का? ते घरातली सगळी भांडणं चव्हाट्यावर येतील ना. काय व्हायचं ते होऊ दे, पण हा महासंग्राम होणारच. आणि बघू ना ही शन्या काय करून घेते माझं ते. हा, हेच पाहिला, ओव्हर कॉन्फिडन्स पाहिला. ती शनाया माझं काय करणार आहे, ती काय वाकडं करणार आहे माझं. असंच आहे ना मग ऐकच राधिका. दर वेळेला या तुझ्या मसाले कुटणाऱ्या बायका आणि या गुलमोर मधल्या बायका तुझ्या पाठीची आहे म्हणतेस ना? हा, नाही राहा ना, काही फरक पडत नाही मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव राधिका, शनाया सुद्धा एकटी नाहीये. हा गुरुनाथ सुभेदार तिच्या पाठीशी आहे. गॅरी, माझ्या साईडने हे कळल्यावर मम्मा पण खुश होईल. आता काय व्हायचं ना ते होऊन जाऊ दे.
काय तो महासंग्राम होऊनच जाऊ दे आता. खरंच होऊन जाऊ ते बघूया ना, बघूया कोण जिंकतंय, तुम्ही का मी.